ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवनात ऊर्जा देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी ही नक्कीच दाबा. आणि आज हा स्वामी संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण होईल. आणि आज ती गोड बातमी तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, मन लावून ऐका आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे. जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल. काही कारण करा, पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीच खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आम्हाला आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, एक गोष्ट बघा, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर मग चांगल्या माणसालाही आजारी पाडत असते. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा कधीच भरता येत नाही. एवढं मात्र निश्चितच खरं आहे, कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच. मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य. आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठलेले चांगले पुण्य. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होत असते, एवढं मात्र निश्चितच होत असतं. म्हणून अशी माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे, जे तुमच्या संकट काळी तुम्हाला साथ देतील आणि तुम्हाला भरपूर काही दाखवून देतील की मी तुझ्या सोबत आहे असं. आता अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नाही. नाहीतर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही. आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानातच होत असते, एवढं मात्र निश्चित असते. विश्वास हा स्क्रीनगार्ड सारखा असतो, एकदा का निघाला की परत बसत नाही. तुम्ही कितीही इंग्लिश शाळेत शिका, शेवटी मतदान मराठी शाळेतच असणार. म्हणून तुम्ही जुनं गोष्टी जपायला शिकलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. म्हणून जुनं ते सोनं असतं. म्हणून भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूप मनाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या. शब्दात मांडत बसलं की मग पायाखाली तुडवल्या जाणारच, एवढं मात्र निश्चित आहे. काही नाती जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेली चांगली असतात. माणसं आणि नाती कशी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका. उराशी दुःख असतानाही समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही नेहमीच त्यासाठी त्यागाची भूमिका ही स्वीकारावी लागत असते. म्हणून स्वतःचे सुख आणि दुःख कुणाजवळ व्यक्त केले की मग लोक सुखाल नजर लावतात आणि दुःखाला मीठ चोळतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जीवन एक सुंदर आहे की आणि आपण उगाचच नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. हिंमत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी कधी चांगली असते. आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा, कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात. तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल फाटलेले असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंझळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आपले स्वामी समर्थ आहेत.
म्हणून त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे. जी व्यक्ती खिशात पैसे नसताना जवळ येते ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. काळ प्रत्येक वेळेला बदलतो, फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढं जास्त तुम्हाला मिळत जाईल आणि भरपूर काही तुम्ही कमवून घ्याल. ओढ आहे शेवटच्या क्षणाची, ऐकलं आहे शेवटच्या क्षणाला सर्व ठीक होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. खाली पडलेल्या पानांवर जरा सांभाळून चला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्ही याचाच आधार घेतला होता, एवढं मात्र निश्चित आहे. शांतता ज्याला भाबळीनंतर तो जास्त बोलत नाही, म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असावं कोणीतरी मन मोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं. मग तसेच आहेत आपले स्वामी समर्थ महाराज. त्यांना तुम्ही काही न सांगता त्यांना सर्व आपल्या मनातलं कळत असतं. फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही त्यांना समजतं आणि ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कुणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ते तुमची ओळख बनवू देऊ नका. असे काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात. काही नात्यांना नाव नसतं, काही नाती नावाचीच असतात. सोबतीत फक्त त्यांच्या राहा जे वाईट काळात तुमच्या सोबत असतील. आदर करणं शिकून घ्या. ना आयुष्य परत येतं ना आपल्यातील आयुष्यातील माणसं परत येत असतात. कोणीतरी थोडे जे क्षण दिले होते मला, मी त्यांना आजपर्यंत सांभाळून ठेवले आहेत. म्हणून माहीत मला ही होती की वेळ आल्यावर लोक बदलून जातात, पण मी तुला त्या लोकांमध्येच मोजलेच नाही असे आपण कोणाला तरी सांगतो. म्हणून काही लोक जर आयुष्यातून आपल्या निघून जातात आणि बदलून जातात, त्यांच्यावरचा विश्वास आपला उडून जातो. मग तो विश्वास फक्त तुम्ही स्वामींवर ठेवून बघा. एकदा का स्वामींवर विश्वास आपला राहिला आणि विश्वास आपण स्तब्ध केला तर नक्कीच स्वामी आपल्याला जेवढा आपल्या अपेक्षा असतील त्याहून डबल टिबल स्वामी आपल्याला देतील, एवढं मात्र खरं आहे. जगाला ओळखणं सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं नक्कीच कठीण आहे. काही वेळ चालू द्या मला स्वतः सोबत. वर्ष होऊन गेली स्वतः सोबत नाही चाललोय मी, असं काहींचं मन असतं. बरं, आज खूप प्रेमाने बोलू राहिला, अजून काही काम बाकी आहे का, असंही आपण कुणाला तरी म्हणत असतो. म्हणून आपल्यासोबत कुणी प्रेमाने बोलले तर त्याला प्रेमानेच बोला आणि कुणी रागाने बोलले तर आपण शांत राहावे. त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं आणि स्वामी त्याला उत्तर देतातच. रस्ते तर सरळ आहेत, त्यात वळण मात्र मनाचे आहेत. खूप मतलबी असतात लोक इथे. आधी जवळ येतात, मन सवय लावतात आणि नंतर नक्कीच सोडून जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी सोडून जावंसं वाटत नसेल तर नक्की स्वामींची साथ घ्या. स्वामी कुणाला सोडत नाही आणि शेवटपर्यंत साथ देतात. दुसऱ्यावर भरोसा का करता? कारण शेवटी तुम्हाला चालायचे आहे तुमच्या पावलांवर. मग तुम्हीच तुमच्या पावलांवर उभे राहा आणि चला. बघा, पुढे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्ही एक पाऊल ठेवले स्वामी 100 पावलं पुढे ठेवतील. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात, पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर नक्कीच प्रेम करा. स्वारीने काही नाही होत. काही शब्द हे मनाला लागून जातात जे कधी विसरू शकत नाही. साथ द्यायला शिका. धोका तर सगळं जगत देत असतं. प्रत्येकाला प्रेम हे चेहरा बघून होतं असं नाही. आईंना प्रेम हे स्वभावावर पण होत असतं. मित्रांनो, पूर्वीच्या घराचं वेगळंच नातं असायचं. दारं सुद्धा एकमेकांना भेटत होती. आता दारं सुद्धा एकटं असतात. तू वेळ आल्यावर सारथी हो, पण कधी स्वार्थी होऊ नकोस, एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे, फक्त पाहण्याची नजर तशी असावी लागते. चूक ही माणसाकडून होते आणि ती चूक माफ करणं यातच खरं माणूस पण आहे. 100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्षे आवश्यक नाहीत. फक्त एका दिवसात असं काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष आठवणीत ठेवतील. राहू द्या मला अंधारातच. उजेडात आपल्याचे खरे चेहरे समोर येत असतात, म्हणून उजेड आपल्याला नको. किती प्रेमाने ज्या तुम्ही नातं, लोक शेवटी परक्याची जाणीव ही करूनच देत असतात. कोणी मस्करी केली तर नाराज होऊ नका. समुद्रात मुठभर कचरा टाकल्याने समुद्र दूषित होत नसतो. सर्वांना सोबत ठेवा, परंतु त्या सोबतीत कधीच स्वार्थ ठेवू नका. नात्यांची काळजी घेणं सोडून द्या. ज्यांना जेवढी साथ द्यायची आहे ते तेवढीच देतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वप्नांचं गाव मोठं होतं. मी गरजेच्या गल्लीतून निघून गेलो. फक्त एका संधीच्या शोधात असतो. आयुष्य देणारा पण आणि जाणारा पण.
म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येकालाच कृष्णासारखा सारथी, मित्र, पाठीराखा, मार्गदर्शक मिळतोच असं नाही. मनातच कृष्णाचा शोध घ्या. कदाचित तुमचं मनच कृष्ण बनून सतत तुमच्यासोबत नक्कीच राहील. एका मेलेल्या व्यक्तीचे किती छान म्हटलंय, श्वासासोबत एकटाच चालत होतो, जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. विश्वास तर इथे श्वासांवर पण नाही आणि तू लोकांवर करून ठेवलास, आणि तो विश्वास तुम्ही फक्त स्वामींवर ठेवून बघा, नक्कीच चांगले दिवस येतील. म्हणून 100 वर्ष तुम्ही नक्कीच जगले पाहिजे, आणि ते जगण्यासाठी तुम्हाला माणसं तशी जोडावी लागतील. खरा मित्र तोच असतो त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्याला रडता येत असते, आणि ते मित्र आपण स्वामींना बनवू शकतो. कारण त्यांच्या चरणी डोकं ठेवून तुम्ही नक्कीच आपले मनातलं काहीतरी सांगू शकता, आणि ते स्वामी समजून पण घेतील एवढं मात्र निश्चित आहे. खरं प्रेम ते असतं जेव्हा ती व्यक्ती सोबत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सुख अहंकाराची आणि दुःख ध्येयाची परीक्षा घेत असते. म्हणून मनुष्य परक्यांनी दिलेला सन्मान आणि आपल्यांनी केलेला विश्वासघात कधीच विसरत नसतो. अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत मनालाच माहिती असते. चुकीला चुकी म्हणण्याची क्षमता तुमच्यात नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. जग वाईट नाही, बघणाऱ्यांची नजर वाईट आहे. मग तुम्ही चांगलं बघा, जग तुम्हालाही चांगलंच दिसेल. जी देव रात्री वृक्षांवर बसलेल्या त्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना झोपेतून खाली पडू देत नाही ना, तर देव मनुष्याला एकटा कसं काय बरं सोडू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसं तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वेडे व्हा. कारण शहाणा व्यक्ती मन मोकळेपणाने कधीच हसू शकत नाही. मग ज्यांना भावना कळतात तेच रडतात, नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी हसत असतात. म्हणून दुःखी नेहमी त्याच्याच वाट्याला येतं जे नेहमी खरे बोलत असतात. पण तुम्ही शेवटपर्यंत खरे राहा, कारण खऱ्याचाच विजय होत असतो. इथे तुला रोज प्रत्येक नवीन एक चेहरा आवडतो, आणि तू मला शिकवणार प्रेम काय असतं ते. देव आपल्याला असं सांगत असतात. म्हणून फक्त प्रेम हे देवावर करायचं असतं. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण आहे, तिथे स्वतःला समजून घेणंच योग्य आहे. जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यालाच ग्रहण करा, आणि जे वाईट वाटतं असेल त्याला त्याग करा. मग तेच विचार असोत, कर्म असोत, किंवा मग मनुष्य असोत. कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं. मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं लढायचं असतं. एवढं आपण डोक्यात ठेवायचं असतं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुणाविषयी मनात वाईट विचार करणं हे सुद्धा एक पापच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करून जगतात सगळे. देव काय म्हणेल याचा कधी विचार केला आहे का? म्हणून देवाकडे बघूनच तुम्ही जग जगा आणि भरपूर काही गोष्टी करा. ज्याला तू आपलं समजून मगन होतास, मग बस हाच त्याचा आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. कारण तुम्हाला भरपूर काही लोक जवळ करून घेतात आणि दूर ढकलून देतात. जर तुम्ही कर्म नाही केले तर कर्म तुम्हाला मारून टाकेल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून होतात मला पण वेदना, फक्त फरक एवढा आहे की मी त्या कुणाला दाखवत नाही, त्या फक्त देवाला माहिती असतात. जीवन तेव्हा कठीण वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. जीवनात रस्ता आपण आहोत, प्रवासी पण आपणच आहोत, आणि जगण्याचं आणि जाण्याचं ठिकाणही आपण आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. जीवनात हे बघणे आवश्यक नाही की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या मागे आहे. म्हणून फक्त एवढंच तुम्ही बघा की तुमच्या सोबत कोण आहे आणि तुमच्या सोबत आयुष्यात कोण चालत आहे. म्हणून त्या व्यक्तींकडे तुम्ही नक्कीच बघायला शिका आणि त्या व्यक्तींना तुम्ही जपायला शिका. ते व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भरपूर काही शिकून जातील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून देखील जातील. म्हणून त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असत अटूट राहिला तर भरपूर काही गोष्टी तुम्हाला स्वामी शिकून देतील, आणि स्वामींना सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. फक्त तुमचा स्वामींवरचा विश्वास तुम्हीच कधीच कमी होऊ देऊ नका, आणि पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा, एवढेच मागणे तुमच्याकडे माझे आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तसाच राहू द्या आणि कायम तसाच ठेवा, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, माणसाला असं जीवन जगता आलं पाहिजे. समोर शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे बघून हसता नक्कीच आलं पाहिजे. मदत करण्यासाठी धनाची गरज नाही, त्यासाठी फक्त एका चांगल्या मनाची गरज असते. चांगल्या लोकांसोबत मैत्री करा, नाहीतर मैत्रीच करू नका. खूप सारे लोक आहेत या जगात, तरी एकटा आहेत. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी. आपल्याने शिकवलं आहे, कुणीच आपलं नसतं. आधी स्वतः चांगले व्हा, मग दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हीच तर प्रॉब्लेम आहे. जो मी दिसत आहे तुम्ही नाहीये,
आणि मी जो आहे त्याच्यासाठी बघण्याची आवश्यकता नाही. कुणाची तरी सवय होऊन जाणं हे प्रेमापेक्षा घातक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्वामींची सवय होऊन गेली पण स्वामी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांची सवय नक्कीच करून घ्या. दुःखात फक्त आपले सोबतही असतात, आनंदात तर परके सुद्धा येत असतात. मित्रांसोबत दुश्मनी जरी झाली ना तरी खरा मित्र मित्रांविषयी वाईट नाही बोलत एवढं मात्र निश्चित आहे. आता मला निशब्द व्हायचंय, कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचंय. म्हणून त्यानेच मला सर्व उत्तर या जीवनाकडून मिळतील. विचार करण्यापेक्षा कृती जास्त महत्वाची असते. इथं जिवंत लोकांची बदनामी केली जाते आणि मेलेल्या लोकांची तारीफ नक्कीच मात्र केली जाते. ज्यांना साथ द्यायची असते ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत असतात. आणि या जगात पैसा कमावणं सोपं आहे, पण कुणाच्या तरी मनात जागा बनवणं खूप कठीण आहे. कोणी आपल्या कामी येवो न येवो, आपण मात्र दुसऱ्याच्या कामी आलोच पाहिजे असं माझं मत आहे. आणि ते नक्कीच तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. फिरून मागे बघूच नका. जे सोडून गेलेत ना ते तुमचे कुणीच नव्हते असं लक्षात घ्या. आयुष्य हा खेळ नाही, खेळ हेच आयुष्य आहे. तू स्वतःचा शोध घे का दुसऱ्यांचा शोध घेतोयस. म्हणून स्वतःमध्ये तुम्ही ढुंकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की तुम्ही काय आहात आणि कशासाठी जगत आहात. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवून जाते आणि आयुष्यातून आपण ते शिकत जात असतो. मी हसतो दुसऱ्यांना हसवण्यासाठी, नाहीतर दुःख एवढे आहेत की नेमकं रडता सुद्धा येत नाही. आयुष्य असंच असतं, कधी मौका मिळतो तर कधी धोका मिळतो. स्वतःच्या धुंदीत रमलो तर चांगलं आहे. जगाचं काय केव्हाही बदलेल सांगता येत नाही. म्हणून आपण स्वतःच्या धुंदीत राहिलं पाहिजे. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला ऐकावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे. संघर्ष सांगतो तुमच्यात ताकद किती आहे आणि तुम्ही कसा संघर्ष केलाय. प्रत्येक विषयात आपण पारंगत नक्कीच झालो पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला भरपूर काही ज्ञान जरूर असलं पाहिजे आणि ते ज्ञानच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असते. आता अधर्मामध्ये सुद्धा धर्म होता जेव्हा कौरवांमध्ये कर्ण होता. चक्रव्यूह रचणारे आपले असतात. हे काळ पण सत्य होतं आणि आज पण सत्य आहे एवढे लक्षात घ्या. म्हणून एकदा केलेली चूक पुन्हा नाही करणार, एकदा मेलो आहे पुन्हा नाही मरणार एवढं निश्चित ठरवा. ज्या क्षणी ज्यांची इज्जत केली आहे मी, त्या क्षणी बेइज्जत झालो आहे मी, असंही होतं. हे जीवना मला थोडं हास्य उधार दे. आपली माणसं भेटायला येत आहेत, भेटण्याचा विधी पूर्ण करायचा आहे. प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते जर नियम मोडले तर खेळ थांबवावाच नक्की लागतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये जीवनाचे नियम कधीच मोडायचे नाहीत आणि ते मोडले नाही पाहिजे. संकटाच्या काळात संयम ठेवून प्रयत्न करत राहिलो तर सगळं ठीक होऊन जातं आणि एक दिवस नक्कीच सगळं नीट होऊनच जाणार आहे. खूप आवड होती मला सगळ्यांना जोडून ठेवण्याची. भानावर तेव्हा आलो जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे पाहिले. आणि असे आपण कधीच थांबवून गेलो नाही पाहिजे आणि आपण स्थिर आणि एका लाईनीत आपण राहिले पाहिजे. ज्याला तू आपलं समजलंस, मग्न होत आहेस, मग बस हाच आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. आणि तो मोह आपण पाळला नाही पाहिजे आणि त्या मोहात आपण नक्कीच गेलो नाही पाहिजे. म्हणून आधी हरवतो मग पुन्हा शोधत बसतो. हा खेळ मी आयुष्यभर खेळत असतो. जेव्हा लोक बदलू शकतात मग नशीब काय गोष्ट आहे. म्हणून नशीब बदलण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मनापासून प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश हे मिळणारच आहे. जिथे आपला स्वार्थ संपतो तिथून आपली माणुसकी नक्कीच सुरू होत असते. म्हणून ज्ञानी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत विचलित नाही होत. विचलित झाला तो ज्ञानी होत नाही. जे लोक तुम्हाला सोडून आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या. मासे पण खुश होऊन गेलेत हे ऐकून की माणूसच आता माणसाला जाळ्यात अडकू लागला आहे. आणि म्हणून काही बनायचं आहे तर समुद्र तुम्ही बनले पाहिजे. विशाल अफाट कितीही द्यायला तयार राहा. ज्या हृदयात जिंकण्याचा उत्साह असतो त्या हृदयात हारण्याची भीती अजिबात राहत नाही. म्हणून विश्वासघात नशीब करतं, प्रयत्न नाही. एक क्षण पुरेसा असतो आयुष्य सुंदर बनवण्यासाठी. तो क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि ती स्माईल. म्हणून बाहेरून शांत दिसण्यासाठी स्वतःच्या आत युद्ध आपल्याला करावंच लागतं आणि ते करावंच लागणार आहे. आता लढाई फक्त स्वतःशी, स्वतःला बदलण्याची, स्वतःला स्थापित करायची. शोधला तर देव देहात आहे, मंदिरात नाही. म्हणून तुम्ही कर्म चांगली करा, नक्कीच तुम्हाला देव दर्शन सुद्धा देईल आणि तुमच्या मार्गामध्ये काही अडचण सुद्धा आणणार नाही. क्रोधात बोलणारा माणूस खरा असतो, हसून सांगणारा माणूस नक्कीच खोटा असतो. नाशिबाच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा चांगलं आहे की कर्माचं वादळ निर्माण करा
मग यशाचे दरवाजे आपोआपच मोकळे होतील. काही लोक चांगल्यांसोबत चांगलं, वाईट सोबत वाईट असतात. पण एक चांगला व्यक्ती सर्वांसोबत चांगला असतो एवढं मात्र निश्चित आहे. तुम्हाला महाभारतात पात्र होण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणतं पात्र व्हाल हे नक्कीच मला कळवा आणि कमेंटमध्ये कळवा आणि त्याचं कारण सुद्धा कळवा. कारण त्यावर तुमचा माइंडसेट कळतो आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा कळत असतं. विश्वास ठेवा, पण कुणाच्या विश्वासावर राहू नका. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजावू शकला नव्हता. म्हणून आपण तर मनुष्य आहोत. म्हणून ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांना विचार किती वर्ष लागतात सकाळ व्हायला. म्हणून आपण विचारच करत बसतो आणि आपली मेंटॅलिटी ही खूप खराब होत असते. मर्यादा असावी रामासारखी आणि प्रेम असावं त्या कृष्णासारखं. बोलताना मर्यादा सोडू नका आणि शिवाय देणं मूर्खाचं काम आहे एवढं लक्षात ठेवा. उगवता सूर्य बघायला डोळे उघडत नाहीत, मावळता सूर्य बघायला गर्दी उभी राहून जाते. जीवनात पश्चाताप करणं सोडा. काही असं करून दाखवा की तुम्हाला सोडणारा पश्चाताप नक्कीच करेल. स्वतःला दोष देण्यापेक्षा चांगला आहे की स्वतःला बदलून घ्या. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे मी की जग वाईट आहे. एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांसोबत नक्कीच लढायला लागतं. ना रस्त्यांची साथ दिली ना ध्येयाने वाट पाहिली. मी काय लिहू माझ्या जीवनावर? माझ्या सोबत तर अपेक्षांनी सुद्धा चेष्टा केली आहे. फक्त हाच विचार करून जास्त वाद केला की मी प्रत्येक जण आपल्या जागी योग्य असतो. लोक जेव्हा विचारतात की तू काय काम करतोस, खरा तर ते हिशोब लावतात की तुम्हाला इज्जत किती द्यायची ते. म्हणून माणसांनी आता पैशावरून इज्जत द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला पैसा कमवणं योग्य आहे आणि ते कमावंच लागणार आहे. पलटून उत्तर देणं चुकीची गोष्ट आहे, परंतु ऐकतच राहिले तर लोक बोलण्याची आपली जी हद्द असते ती विसरून जात असतात. एका मेलेल्या व्यक्तीने भरपूर काही छान गोष्टी आपल्याला सांगितल्या असतात की बाबांनो, मेल्यानंतर काहीच नसते, सगळं काही शून्य होऊन जात असते. म्हणून तुम्ही जीवन जगून घ्या आणि अगदी आनंदाने जगून घ्या. आज पुन्हा तुम्ही भरपूर काही तुम्हाला नवीन दिवस मिळाला आहे आणि नवीन दिवसामध्ये तुम्ही नवीन मित्र बनवले पाहिजे, नवीन गोष्टी केल्या पाहिजे. काहीतरी विशेष गोष्ट खास होती त्याच्यात, तेव्हा तर जगात त्याचं नाव आहे. कुरुक्षेत्र तर जिंकलं होतं अर्जुनाने, पण सगळे म्हणतात वीर कर्ण महान आहे. कृष्णासारखा सारथी मिळायला नशीब लागतं, तर कर्णसारखा मित्र मिळायला भाग्य लागतं. इथं प्रत्येकालाच मैत्री आणि प्रेम हवं आहे. सत्य हे आहे की कठीण काळात हे दोघेही साथ सोडून जातात. म्हणून एकटे राहा आणि एकटेपणाचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या. मेहनतीशिवाय यशस्वी होणं अशक्य आहे. अर्जुनाला कोण हरवू शकेल? त्याच्या सोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. हे माहीत असताना सुद्धा त्याच्यासोबत युद्ध केलं. खरंच तो कर्ण महान होता. म्हणून कर्णासारखी वा अर्जुनाकडून भरपूर काही शिका. संगत विचार करूनच धरा महाशय, कारण ती संगतच होती जिने महारथी कर्णाचा विनाश केला होता. म्हणून संगतीवर तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. निशाणा चंद्रावर लावा, चुकला जरी निशाणा ताऱ्यांवर नक्की लागेल. माणसाची खरी ओळख ते प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाला दुःखात बघण्याची इच्छा आहे. आपल्या लोकांपासून सावध राहा, कारण रावण हा विभीषणामुळेच हारला होता एवढं मात्र निश्चित आहे. नात्यांची मक्केदारी नको आहे. मला फक्त मी कुणाचा आणि ना कुणी माझा. चुकीच्या गोष्टी करताना आपल्या मनाच्या कोपऱ्यातून नकार येतो, पण आपण ऍक्सेप्ट करण्याऐवजी त्याला इग्नोर करतो आणि इथेच आपलं चुकतं. मग कर्णाच्या रथासारखं आपल्या जीवनाचं चक्र एका मोठ्या खड्ड्यात येऊन फसतं. जोपर्यंत करत नाही तू स्वतःला सिद्ध, तोपर्यंत लोकांच्या मनात तू शून्य आहेस एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःला स्वतःविषयी मनातल्या मनात आदर वाटणं म्हणजे नवलच आहे. एक दिवस असा येईल, दुःखाची रात्र निघून जाईल, आनंदाची सकाळ येईल आणि जीवन मात्र सार्थक होऊन जाईल. एक दिवस असा येईल, नक्कीच येणार आहे. माणूस जेवढा तेव्हा मौन होतो जेव्हा वेदना असहनीय होतात, आणि मग तो शांत होऊन जातो आणि त्याला आता जगण्याची इच्छा उरलेली नसते आणि त्याला या जीवनाकडून काहीच हवं नसतं. आरशासारखं आहे जीवन. माझ्या मित्रा, तू हस आणि बघ, ते पण असणार. दुसरी संधी सगळ्यांना मिळते. पहिला डाव प्रत्येकाने हरलेला असतो. जो निघून गेला त्याला काय माहीत आठवणींचं ओझं किती भारी असतं. जेव्हा तुमच्या मनात शांतता दाटून आली असेल तेव्हा ओरडून घ्या, नाहीतर मरून जाल. प्रत्येक कथेमध्ये एक शकुनी असतोच. तो स्वतःसाठी दुर्योधनाला शोधून घेतो. काळानुसार सर्व काही बदलून जातं, माणसे सुद्धा, मार्ग, भावना सुद्धा, आणि कधी कधी आपण स्वतः सुद्धा बदलून जात असतो. मी बदललेला नाही, माझी सुद्धा काही कथा आहे. मी वाईट झालो आहे, ती प्रियजनांची कृपा आहे.
म्हणून आपण वाईट कोणासोबत होऊ नका, चांगल्या मनाने जगा. आता त्यांना सांगा की नशिबाचा एवढा गर्व करू नका. आम्ही पावसातही भरपूर काही घरे जळताना पाहिली आहेत. एवढे मात्र निश्चित आहे, रस्ते कधीच संपत नाहीत, संपतो तो प्रवास असतो. आता आपला आदर, कुटुंबाचा आदर आणि सेल्फ रिस्पेक्ट सोबत कुणाला खेळू देऊ नका, कारण तीच आपली ओळख आहे हे लक्षात तुम्ही घ्या. आणि त्याच्यासोबत कुणालाही खेळू देऊ नका. तो असा काही लढला वादळाशी, शेवटी हवालाही त्याला साथ द्यावी लागली होती, म्हणून तसंही तुम्ही लढलं पाहिजे. सूर्यासारखं चमकायचं असेल ना, तर सूर्यासारखं तुम्हाला जळावंही लागेल. लहानपणी मला भूतांची भीती वाटायची, आता लोकांची भीती वाटत चालली आहे. कित्येक वेळा ते आयुष्य अशा टप्प्यांवर येऊन असे उभे राहिले की जर काही गोष्टी बोलल्या गेल्या तर संबंध तुटतात, आणि जर ती गोष्ट मनात ठेवली गेली तर ती व्यक्ती स्वतः मरत असते. एवढं मात्र निश्चित आहे, माहीत नाही कोण मेणबत्त्या धरायला शिकून गेलं, नाहीतर नारी विरुद्ध लंका जाळण्याची आणि महाभारत करण्याची संस्कृती होती आपली. आणि ते लढलं पाहिजे. आणि आयुष्यात सुद्धा स्वतःसोबत तुम्ही असंच लढलं पाहिजे. जग त्रास देत राहील, बस तुम्ही हसत राहा. फरक फक्त एवढाच असतो माणसांमध्ये, कुणी बोलून जातो तर कुणी सहन करून जात असतो. आपण कुणावर प्रेम करायचं ते आपल्या हातात असतं, पण कुणी आपल्यावर प्रेम करायचं ते आपल्या हातात अजिबात नसतं. या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होत नाही, त्या गोष्टी किमान सुरू तरी करू नयेत. त्यामुळे आपल्याला होणारा भविष्यातला त्रास कमी नक्कीच होऊ शकतो. त्यामध्ये मग वचन, नाते, अजून काही असू शकतं. लहानपणी मला अंधाराची भीती वाटत होती, आज त्याच अंधारात नशीब आहे असं मला वाटत आहे. जेव्हा जीत निश्चित आहे तेव्हा अर्जुन कुणीही बनू शकतं, पण जेव्हा मृत्यू निश्चित आहे तेव्हा कर्ण बनायला साहस लागतं. आणि ते साहसच तुम्ही पाळलं पाहिजे, आणि साहस तुमच्या मनामध्ये असायला हवे. फोटोज काढणं सुद्धा आवश्यक आहे जीवनात. भूतकाळ परत आणण्याचं सामर्थ्य आरशात नसतं, ते फक्त फोटोमध्ये असतं. म्हणून असे काही क्षण तुम्ही टिपून ठेवले पाहिजेत. जिवंतपणे मरायचं असेल तर प्रेम करा, जिवंतपणे जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही मैत्री करायला शिकलं पाहिजे. शेवटी स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडून जात असते, म्हणून ती म्हणते की तू उन्हात उभं राहा, कष्ट कर, नक्कीच मी सावली खाली पडेन. म्हणून प्रत्येकाला इथे कष्ट हवे असतात. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. स्वप्न पाहतात असाल तर मोठीच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त हे एकदम ढवळू शकतात. माणूस गाफील राहिला की पूर्ण आयुष्याची शिस्त बिघडते. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ, चिमोटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचा डोंगर पचवून बघ असं आपण म्हटलं पाहिजे. कमी वयात स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचं, आणि म्हटल्यावर मग समर्थन, विरोध, चर्चा, बदनामी या सगळ्यांतून जावंच लागतं. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकीचे नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलांचा सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचे की आपल्याला स्मशानात जायचे. आईच्या ममतेचा, बाबांच्या क्षमतेचा अंदाज कधी तुम्ही लागत नाही, आणि लावूही नका. हवी हवीशी वाटणारी स्वप्न सुद्धा वेळ आली की तोडावीच नक्की लागत असतात. जगण्याच्या शर्यतीत सुद्धा हवी हवीशी माणसं सोडावीच लागत असतात. एक लक्षात घ्या, हे नेहमी शक्य नाही की एखाद्याने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे तो शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहील. म्हणून एकट्याने तुम्ही लढायला नक्की शिकलं पाहिजे. आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसते, अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचे नसते. हिंसा हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असतो वा पशुची असो. एक व्यसन दूर करण्यासाठी मन दुसऱ्या व्यसनाची वाट दाखवते. रस्ता तर तो असतो, फक्त नावाची पाटी बदललेली असते. पैसा एकच भाषा बोलतो. आज तुम्ही मला वाचवण्यात प्रयत्न करा, उद्या मी तुम्हाला आवर्जून वाचवेन. अनुभव सांगतो, शांतता खूप चांगली असते, कारण अनुभवाला माहित आहे की शब्द नाराज करतात. देवीला तर सर्वजण पूजतात, पण समाजातील जिवंत देवींना आपण सर्वांना पूजता आलं पाहिजे. म्हणून स्त्रियांची इज्जत नक्कीच तुम्ही करायला शिका. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी विश्रांतीचा विचार करू नका, कारण तीच लोक गरिबांना ध्येय पूर्ण होऊ शकत नाही, आणि तीच लोक गरीब राहून जातात. मोठं काम करण्याचा एक मार्ग आहे. जे काम करत आहात ते प्रेमाने करा, आधी अगदी एकाग्रतेने करा. शेवटच्या श्वासात आणि शेवटच्या श्वासापर्यंत करा. आता तुम्ही शेवटच्या धाव्यात दगड तुटतो, आणि याचा अर्थ असा नाही की आधीचे घाव हे महत्वाचे नव्हते, तर मग आधीचे घाव दगडाला मरण्याची सूचना देत होते. आता लोकांनी त्या अनोळखी सरड्याचं नाव उगाच बदनाम केलंय. इथे खरा रंग बदलणारे तर माणसंच असतात, आणि ते माणसंच रंग बदलत असतात.
सर्वांवर विश्वास ठेवा, कारण काही गोष्टी खऱ्या असतात पण प्रत्येक जण हे खरा नसतो. एवढंही मात्र नक्कीच तुम्ही त्यातून शिकले पाहिजे. माणसाने काही वाचले, ऐकले किंवा बघितले तरी तो त्या गोष्टींना स्वतःचेच अर्थ लावत असतो. आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती आपल्याला चांगले रस्ते दाखवून देत असते आणि लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा, नाहीतर लोक आपलेच गळे आवळतील एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात कितीही कमवा पण गर्व कधी करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गर्व केला तर गर्वाचे गरे नक्कीच खाली होत असते आणि अहंकार तर अजिबात करू नका. तुझा कोणी सन्मान करो अथवा ना करो, पण तू तुझे कर्तव्य करीत राहा, कारण करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य उगायचं नक्कीच थांबवत नाही. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तृत्व शून्य व्यक्ती आहात आणि ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत. नावं ठेवतील, डिवसतील, पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील आणि दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील आणि भेटायला येतील. आणि एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे. त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं आणि कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी, आईबाप आणि आपल्या गुरूंसाठी यशस्वी मात्र व्हायचं आहे. आणि गुरूंवर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री माझी स्वामी समर्थ गुरु माऊली असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, ज्या शब्दात प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणार नसतं ते मन असतं आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते मन असतं आणि जे आपल्यापासून कोणी कधीही हिसकावू शकत नाही ते आपलं मन असतं आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते आपलं मन असतं. आणि त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराज सुद्धा आहेत आणि ते आपल्या मनाची भाषा समजतात आणि ते आपल्या मनात सुद्धा राहतात आणि ते प्रत्येकाला माफी सुद्धा देतात. म्हणून स्वामींवर निस्वार्थ भक्तीने प्रेम करा आणि त्यांची सेवा नक्कीच करा. आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र तुमचा असू शकतो. म्हणून मित्रांनो, ज्याला स्वतःचं मत नाही ना त्याला जगात किंमत मात्र राहत नाही आणि म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहायचे आहे. ओंजळीत पाणी घेतलं ना की ते कायम टिकून राहत नाही, निष्ठून जातं ओंजळीतून. म्हणून आपल्याला असं वाटतं की पाणी आयुष्यभर आपल्या ओंजळीत आहे, पण आपल्या ओंजळीत असलेला आणि उरलेला असतो तो फक्त ओलावा आणि तो ओलावा आपण नक्कीच सामावून ठेवत असतो. म्हणून परिस्थिती तुमची बदलते म्हणजे माणसं वाईट असतात असं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही अजिबात गर्व करू नका आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका. प्रत्येकाशी प्रेमाने वागायला शिका. गरज संपली की दूर करणाऱ्यांच्या जगात गरज नसताना जीव लावणारे फार कमी असतात आणि अशा माणसांना ओळखता यायला हवं आणि जपताही आपल्याला यायला हवं. म्हणून वेळेचं महत्व वेळ निघून गेलं की कळत असतं. म्हणून आपण जे काम घेतलंय हाती ते पूर्ण करता आपल्याला आलं पाहिजे आणि स्वतःची चूक मान्य करण्याची धमक प्रत्येकात मात्र असते. आणि आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे, फक्त माणसं ओळखताना चूक होता मात्र आपल्या कामा नाही. म्हणून माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असलं पाहिजे. म्हणून मिटले होते वाद सारे, मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते, प्रयत्न करायचे राहून गेले. म्हणून असा पस्तावा तुम्हाला जीवनात परत व्हायला नको. त्यामुळे तुम्ही प्रयत्न नक्कीच करून बघा आणि त्यात यशही तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त तुम्ही ऍक्शन घ्यायला शिका आणि तुम्ही नक्कीच प्रॅक्टिकल करायला शिका. तुम्ही तिथेच खचता आणि काही प्रयत्न न करता तुम्ही विचार करूनच ते असं म्हणता की मला त्यात यश मिळणार नाही. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल, कारण तुमचे गुरु स्वतः स्वामी समर्थ तुम्हाला मदत करण्यासाठी बसलेले आहेत. म्हणून ते लक्षात घ्या. मौन नेहमीच शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं. शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो, पण मौनाला गुन्हेगार कसं ठरवणार आणि ते कसं जमणार बरं. म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेने मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मग मी त्याला प्रेमाने उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही. फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं, आता पाठीवर मात्र भरपूर मोठ्या अपेक्षांचं ओझं आहे आणि हे जीवन आपल्या शाळेसारखंच चाललं आहे. म्हणून माणसाला जिथे वाट आपण हरवलंय तिथूनच खरी स्पर्धा सुरू होत असते आणि ती स्पर्धा त्याला वाटत असतं तिथून खरी सुरू होत असते. म्हणून तो अचंबित होत असतो आणि त्याच्या आयुष्यात अचानक भरपूर सारे बदलही होत असतात. म्हणून थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली आहे, जा म्हणून जातील ती संकट कसली आहेत, म्हणून सावर म्हणून सावरेल तो तोल कसला आहे, एक म्हणून ऐकेल तो हट्ट कसला आहे आणि उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलं.
आणि भर म्हणून भरेल ते आपलं आयुष्य कसलं, आणि मग ते आयुष्य आपल्याला आनंदाने जगायचंच आहे. म्हणून आयुष्यात काही उत्तर शोधून सापडत नाही, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात. फक्त त्यासाठी तुमच्या मनात मात्र संयम असला पाहिजे आणि थोडा धीर असला पाहिजे. समजावून सांगणारे लाख भेटतील, पण समजून घेणारा एक मित्र त्या लाखांहून मोलाचा असतो. आणि जर तुमच्याकडे नक्कीच चांगला मित्र असेल तर तुमच्या जीवनात तुम्हाला कोणतरी मनातलं सांगण्यासाठी माणूस भेटतो आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी त्यांना सांगता येतात आणि त्यांच्याकडून मिळवताही येतात. म्हणून शब्द देणं सोपं असतं, पण ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच मात्र अवघड असतं. म्हणून कोणाला शब्द तुम्ही देताय तर विचार करून द्या आणि विचार करून त्याच्याशी तुम्ही बोला. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं. फक्त ती संधी कोणी घेतं कोणी घेत नाही, आणि मग आपण दुसऱ्याच दलदलीमध्ये फसत असतो. म्हणून मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो, आणि तो माणूस म्हणजे आपला मित्र आहे, आणि तो मित्राला आपण सर्व काही सांगत असतो. म्हणून तुम्ही स्वामींना सुद्धा आपला मित्र मानलं पाहिजे आणि स्वामींना सर्व काही सांगितलं पाहिजे. मनातलं सर्व काही स्वामींना सांगितलं तरच स्वामी त्याच्यावर मार्ग तुम्हाला आणून देतील. म्हणून आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यांनाच जमत नाही, आणि सर्व लोक अहंकारामध्ये डुबलेले असतात. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असालच असं नाही. तुम्ही कुठेतरी चुकू शकता हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोण कुठली माणसं ऐन वेळी मदतीला धावून येतात आणि आपली आपली म्हणून जमलेली माणसं नक्कीच ओळख देखील नाकारतात. म्हणून संकट काळात जी माणसं तुमच्या सोबत उभी आहेत आणि तुमच्या सोबत उभी राहणार आहेत त्यांनाच फक्त तुम्ही आधार द्यायला शिका, आणि बाकीच्या माणसांजवळ तुम्ही अजिबात राहू नका किंवा त्यांना भाव देऊ नका, कारण ते शेवटी तुमच्या मदतीला येणार नाही आणि तुमच्याशी चांगलं वागणार सुद्धा नाही. म्हणून ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो नक्कीच तो शब्द आपण वापरायला हवं, आणि तो शब्द आपण दुसऱ्याला द्यायला सुद्धा हवा. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल ना तर समजवण्यात हरकत काय, आणि जर ती व्यक्ती ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय आहे. म्हणून आपण कोणाला समजावत बसायचं नाही. ज्याला समजायचं असतं तो समजून घेतो, ज्याला राहायचं असतं तो नेहमीच राहतो, आणि ज्याला निघून जायचं आपल्या आयुष्यातून तो नक्कीच निघून जात असतो. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्यात गणितांची गुंतागुंत, न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरित बेरीजांची भ्रांत. म्हणून आपलं जीवन असंच आहे मित्रांनो. आपलं मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार मात्र कमी असतं. म्हणून वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि स्वतः कसं सांभाळून घ्यायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जी थांबतात ना ती आपले असतात, आणि जी थांबत नाही ना ते आपल्यासाठी आलेच नसतात. हे फक्त तुम्ही मनात ठाम केलं पाहिजे, आणि हा असा विचार केला की तुम्ही नक्कीच खंबीर होऊन जाल. म्हणून संस्कार देणारी आई असली तरी संस्कार जपणारा बाबा असतो. संयम शिकवणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो. म्हणून आई बाबा हे दोन्ही आपल्या जीवनात खूप काही आपल्याला शिकवून जात असतात. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असलं ना की मनाला धीरावा वाटतो, आणि कुणीतरी आपला आहे असा आपल्याला भास मात्र होत असतो. म्हणून आयुष्य सुंदर आहेच, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे समजायला हवं. फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे समजायला हवं. फक्त कुठे ताणायचं आणि कुठे सोडायचं हे समजायला हवं. फक्त किती आठवायचं आणि किती विसरायचं हे मात्र समजायला हवं. आणि फक्त कुठे हसायचं आणि कुठे रुसायचं हे मात्र समजायला हवं. म्हणून फक्त किती करायचं आणि कुणासाठी करायचं हे मात्र आयुष्यात आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. आणि हे जर समजलं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच तरबेज व्हाल आणि प्रत्येक गोष्ट यशस्वीरित्या तुम्ही पार पाडाल. म्हणून हातबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर असतो, आणि म्हणून आत्मसन्मान प्रत्येकाचा असतो. म्हणून तो कधीही निराश होऊ देऊ नका, आणि कोणत्याही व्यक्तीला तुम्ही मनाला लागेल आणि मनाला टोचेल असे कधी मात्र बोलू नका. प्रत्येकाला वाट समोरच्याने मला समजून घ्यावं, आणि पण आपण समोरच्याला किती समजून घेतो हे याचं आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. म्हणून प्रत्येकाला वाटतं की समोरच्याने माझं ऐकून घ्यावं, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो हे आपण बघत नाही. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला मान दिला तरच तो सुद्धा आपल्याला मान देत असतो. म्हणून इथे प्रत्येकाच्या संघर्षाची व्याख्या मात्र वेगळी आहे, आणि प्रत्येकाचे दिवस मात्र वेगळे आहेत हे लक्षात आपण ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावं, पण उपदेशक नक्कीच मात्र होऊ नये. म्हणून दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आत्ता आहे आत्ता नाही
अशीच आपली गत असते. कुणासाठी कुणी तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको, दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको, एवढाच मात्र तुम्ही विचार करायला हवा. आणि हसत हसत नक्कीच तुम्ही जीवन चांगल्या प्रकारे जगू शकता आणि तुम्ही हसताना सुद्धा निरोगी राहू शकता. कारण हसल्याने आपण निरोगी नक्कीच राहतो. म्हणून दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा आपला पाहिला पाहिजे आणि आपण स्वतः जिथे चुकतो तिथे आपण माफी मागायला शिकले पाहिजे. म्हणून नातं हे तुझं आणि वाद तुझा. ताणायचं किती, सोडायचं हे तूच ठरवायचंय. म्हणून प्रतारणा तुझी, अपमान तुझा. विसरायचं की पेटायचं हे तू ठरवायचंय, असं आपल्याला भगवंत सांगत आहेत. म्हणून आपला प्रवास आपणच सोपा करायचा असतो आणि आपल्या जीवनातील अडथळे हे आपण काढून टाकायचे असतात. म्हणून जीवनाकडून कधी अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची मात्र असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ना ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून आधार देणं चुकीचं नसतं, पण ज्याला आपण आधार देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून मदत करणं चुकीचं नसतं, पण ज्याची करतोय ना ती व्यक्ती चुकीची असू शकते. आणि आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे. फक्त माणसानं ओळखताना चूक होता कामा नये आणि आपण माणसांना नक्कीच ओळखलं पाहिजे. म्हणून माणसं येतात, माणसं जातात, पण जायचं ठरवूनही घुसमळतात ती आपली असतात. म्हणून कोसळायला स्वप्नांचे इमले सारे, वास्तवाची एक फुंकर पुरेशी असते. नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते आणि कल्पना आपण करायची नाही. पुढे काय होईल याचा विचार न करता आपण आजच्या युगात जगलं पाहिजे आणि आत्ता काम आपण केलं पाहिजे. म्हणून कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच आपल्याला सुख मात्र देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख मात्र आपल्याला देऊन जात असतं. म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं बरं का, आणि ते टोचत सुद्धा असतं. आणि कुणी तुम्हाला घाणेरडं बोलत असेल किंवा शिवीगाळ करत असेल तर तुम्ही मौन राहावं आणि त्यांच्यासमोर काहीही बोलू नये. एकदा त्यांना त्यांच्या करण्याचा पस्तावा होईल आणि त्यांना बोलण्याचा पस्तावा होईल. नक्कीच ते तुमच्याजवळ येऊन तुमची माफी मागतील. म्हणून आपण वाद वाढवण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं असतं. म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतर असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नको. कोणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. स्वामी समर्थ तुला नक्कीच साथ देतील. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबत राहू नको. संपलंय सगळं असं वाटेल तू टोकाचे निर्णय घेऊ नको आणि ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा मात्र जीवनातून सोडू नको. म्हणून माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात, सोबत फक्त तीच राहतात जी तुम्हाला तुम्ही आहे असे गुण दोषसहित स्वीकारत असतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून शब्द झाले अधीर होते, व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जोडल्या होत्या, उलगडायचे तेवढे राहून गेले. आणि ते उलगडायचे राहून गेले म्हणून आपल्याला तेव्हा ती जीवन जगण्याचं आपण विसरून गेलो आणि आपण ते क्षण जगण्याचे विसरून गेलो. आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे. म्हणून शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ वाकले असते तर मग नक्कीच त्या नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. आणि शब्द जर स्वतःचा तोल स्वतः सावरू शकले असते तर मनावर आधार नक्कीच कधी झालेच नसते. शब्द जर दुःख, वेदना, यातना व्यक्त करू शकले असते तर डोळ्यांमध्ये अश्रू कधी आलेच नसते. आणि शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतःच ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वप्न तुझे, आयुष्य तुझे, सोडायचे की धरायचे हे तुला ठरवायचे आहे. आणि ते स्वप्न तुला जगायचंय आणि त्या स्वप्नामध्येच तुला राहायचंय. तेव्हाच ते स्वप्न तुला मिळणार आहे आणि ते स्वप्न एक दिवशी नक्कीच साकार होईल, कारण स्वामींची कृपा तुमच्यावर बरसत आहे. म्हणून लोक काय म्हणतील ना या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबायचं नाही. परिस्थिती आपल्या हातात नसली तर त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि तिथे आनंदी आपण नक्कीच राहायचं आहे आणि ते आनंद आपण जगामध्ये मिळवायचा आहे. म्हणून भावना सोपं, निभावणं कठीण असतं. भाळणं सोपं, सांभाळणं मात्र कठीण असतं. आणि ते सांभाळलं की आयुष्य आपल्याला कळत जातं आणि त्या आयुष्याचा नक्कीच अनमोल धडा आपल्याला समजत जातो. म्हणून अपेक्षा कोणाकडून करू नका. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्तीच मात्र तशी असू शकते आणि तिच्याकडून आपण अपेक्षा करायला गेलो तर आपणच त्यात मात्र फसत असतो. म्हणून काहीतरी करून दाखवायची धडपड माणसाला कधी स्वस्त बसू देत नाही. आणि प्रत्येक युगात ते झालेलं आहे आणि प्रत्येक माणसाबरोबर ते होत आहे. आणि प्रत्येक माणूस धडपड करीत आहे आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी तो प्रयत्न जीवनात करत आहे.
म्हणून माणूस बदलत नसतो, कालांतराने स्वभाव मात्र त्याचा उलगडत असतो आणि त्याचा खरा स्वभाव आपल्या समोर येत असतो. म्हणून परिस्थिती कशी असो, मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी. आणि तुमचं मन मजबूत असलं ना आणि मनस्थिती नक्की चांगली असली ना, तर तुम्हाला जीवनामध्ये कोणी हरवूही शकत नाही. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्वाचा आहे आणि तोच विचार तुम्ही पूर्णपणे केला पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना, तो कधीच एकटा पडत नाही. आणि जसे आहात तसेच मात्र राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचं कमी पडून जाईल. आणि स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते, एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या. आणि जर आयुष्याचा प्रवास हा स्वामींसोबत असेल ना, तर भीती आपल्याला कशाची वाटत नाही. कारण आपले स्वतः स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे उभे आहेत ना, आणि मग आपल्याला भिण्याची गरज कशाची. म्हणून नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं ह्या वाक्यावर बऱ्याच गोष्टी निघून गेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही गमावून बसल्यात. म्हणून तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजे आणि ते मिळवलं सुद्धा पाहिजे. म्हणून जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे रक्षण करील, हा माझा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच आहे. म्हणून अतिशय कठीण प्रसंगातही जो आपले गुरुविद्या नक्कीच गुरुनिष्ठा कायम ठेवतो ना, तो जो खरा स्वामी भक्त असतो आणि त्यालाच खरंच स्वामी प्रचिती देत असतात आणि दर्शनही देत असतात. म्हणून स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न करून त्यात यश मिळवलं पाहिजे आणि त्याला यश मिळणार सुद्धा आहे. कारण त्या रस्त्यावर चालत असताना तुम्ही त्या रस्त्यावर जाणारच नाही तर पुढे पोहोचणार कसे. म्हणून विचार करणं सोडून द्या आणि फक्त तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न करत राहा. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही. म्हणून खरं बोलणाऱ्यांना खाट काय आहे ते माहिती नसते, पण खोटं बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते नक्कीच ते 100% माहिती असतं. म्हणून खरं बोलणाऱ्यांना खोटं नक्कीच आवडत नाही आणि ते बोलतही नाही. म्हणून शरीरासाठी हॉस्पिटल आहेत पण मनासाठी मात्र मंदिराशिवाय पर्याय नाही. आणि मंदिरात गेल्यावर आपल्याला नक्कीच गुरु शांतता लाभत असते. कोण कोण नक्कीच गुरूंची सेवा करतो कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि श्री स्वामी समर्थ नाव असं टाईप करा. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते असे स्वामी म्हणतात. कारण तिथे विश्वास आहे तिथे मी आहे आणि जिथे विश्वास असतोच ना तिथे स्वामी असतातच, ही प्रचिती मलाही आलेली आहे. म्हणून शब्द आणि व्यवहार तुमचे इतके चांगले ठेवा की तुम्हाला प्रत्येक जण चांगल्या प्रकारे नक्की चांगल्या भावनेने बोलेल आणि प्रेमाने बोलेल. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते. आणि सर्वांनी हा नियम पाळा, जी व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी आहे त्या व्यक्तींना अजिबात त्रास कधीच देऊ नका. आणि जेव्हा सर्वांची माया थांबते ना तेव्हा स्वामींची माया सुरू होते. म्हणून स्वामींची माया सुरू झाल्यावर ते सर्व काही तुम्हाला देणार आहेत आणि तुमच्याशी ते नक्कीच प्रेमाने बोलत आहेत आणि प्रेमाने तुम्हाला सांगत आहेत. म्हणून पावन झाले अक्कलकोट गाव स्वामींच्या चरण स्पर्शाने, भक्तांची दुःखही दूर होती केवळ त्यांच्या नामस्मरणाने. म्हणून इमोशन्सला हँडल करता आलं की माणूस मॅच्युअर होत असतो आणि माणूस चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगत असतो. म्हणून ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही, मी नेहमीच त्याच्या सोबत असतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींचा हात धरून चला आणि तुम्हाला कशाची कमी पडणार नाही आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला मिळतील असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. आणि अरे, तू मला तुझ्या देवारात आणून तर ठेवले आहेत पण तुझ्यात विश्वात नक्कीच मग्न आहे आणि तू तुझं बघत आहे असे स्वामी आपल्याला रागवत आहेत आणि ते प्रेमाने रागवत आहेत. म्हणून औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट बघतो. आणि एक लक्षात घे की तुझ्या ज्या वेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो आयुष्यभर सोडत नाही आणि मी तुझा तसा हात पकडला आहे. आणि स्वामींनी सर्वांसाठीच आपले हात पकडले आहेत आणि आपण नक्कीच स्वामींच्या भरोश्यावर जीवन जगत आहोत असं जरी म्हटलं तरी नक्कीच काही वांगळ ठरणार नाही. म्हणून हजारो संकट जरी आली तरी नको होऊस उदास, जीवन सदैव एकच मंत्र जप, म्हणी अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की सर्व काही नीट होतं आणि सर्व काही तुम्हाला मिळतं. म्हणून जीवनामध्ये कधी मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत.
आणि आरशाची किंमत भलेही या त्या हिऱ्यापेक्षा कमी असेल ना, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील तर 50 रुपयांचा आरसा मात्र नक्कीच लागतो. म्हणून हाव सोडली की मोह संपत असतो आणि तो मोह आपला नक्कीच टिकत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती मात्र निर्माण होईल आणि ती शांती तुमची कायमस्वरूपी टिकून सुद्धा राहील. म्हणून जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही आणि एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी मात्र त्याच्यातून शिकत सुद्धा असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना मात्र नसते. म्हणून त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा साजरा होत असतो आणि तो खास सुद्धा असतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. आणि त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगलेच मिळणार आहे आणि याच्यावर तुम्ही फक्त विश्वास ठेवायला हवा. आणि हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा नक्कीच मिळणार नाही आणि त्यांच्यासारखं आपल्याला कोणी प्रेमही करणार नाही. आणि जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच स्वामी अस्तित्वात आहेत आणि तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. आणि स्वामी अधूनमधून आपल्याला दर्शन देत असतात. मग ते गाडीवरचं चित्र असो किंवा स्वामींचा एखादा शब्द असो किंवा स्वामींचं वचन आपल्याला कुठेतरी दिसत असतं. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येत नाही जे आपण कधी बोललोच नाही आणि ते काहीही समजत असतात आणि काही बडबडत असतात. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही आणि शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश मात्र प्राप्त होत असते आणि ते यशस्वी सुद्धा होत असतात. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी विचार करून ते ठरवायचं आहे. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडून देत नाही आणि कधीच त्याला रुसवत बी नाही. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन मात्र सुखमय होऊन जाईल आणि सुखात आपण नांदू. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून आपण जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणालाच मात्र सांगता येणार नाही आणि कोणी सांगूही शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात की गरजेसाठी जवळ आलेली माणसं जर संपल्यावर निघून जातात त्यावेळी आपण दुःखी न होता आपण कोणाला तरी गरजेला उपयोगी पडलो याचा आनंद नक्कीच आपण मानला पाहिजे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका आणि आनंदी फक्त राहा, एवढंच स्वामींचं म्हणणं आहे. आणि बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त नक्कीच होशील आणि तुला मदत करण्यासाठी माझे आशीर्वाद भरपूर आहेत असे स्वामी म्हणत आहेत. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही आणि तो एकटा पडणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी सांगतात आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला मात्र आंधळा करत असतो आणि त्याला काही सुधरत सुद्धा नाही. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायला हवं. म्हणून स्वामी सांगतात जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र तुमचं कमी पडेल आणि तुम्ही बदलूही शकत नाही. म्हणून हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे आणि काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत मात्र असतं आणि सर्व काही ते ऐकत असतात, कारण परमेश्वर त्यांच्या कर्माचं फळ त्यांना नक्कीच भोगायला लावत असतो. म्हणून प्रत्येकाला आपली कर्म ही चांगल्या पद्धतीने करायचे आणि चांगलेच कर्म करायचे. स्वामी सांगतात जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगलं पाहिजे आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग नक्कीच आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ मात्र आहे, पण प्रयत्न इतके प्रामाणिकपणे करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भागच पडेल आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच ती गोष्ट देणार आहे. म्हणून स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र केले पाहिजे आणि ते प्रयत्नच तुम्हाला यशाजवळ घेऊन जातील. आणि शुद्ध भावाने देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच आणि याच्या उलट धन मान मोठेपणा मिळवण्यासाठी
केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते हेही तितकेच खरे आहे. म्हणून चंदनाच्या झाडाला नक्कीच विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी जात नसतो, कारण तो सुगंध तसाच राहत असतो. म्हणून साप फक्त त्याला विळखा घालू शकतो पण त्याचा सुगंध मात्र घेऊ शकत नाही. म्हणून आपली विद्या, आपलं ज्ञान कोणी घेऊ शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणी आपल्याला किती त्रास दिला ते सहन करायला शिका. समोरच्याला त्याच्या कर्माची फळं ही मिळणारच आहेत. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपल्याला नक्कीच ओळख दाखवत असतात आणि ते आपल्याला विचारत सुद्धा असतात आणि स्वतः फोन करून ते आपली दखल सुद्धा घेत असतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. आपण किती चांगले असू किंवा किती वाईट असू त्याला फक्त आपली कमतरता दिसणार आहे. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु ते सुटणारे असतात आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. आणि म्हणून परमेश्वरावर नेहमीच निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला मात्र तुम्हाला काही उरणार नाही आणि तुम्ही काही मागूही शकणार नाही. कारण स्वामी आपले भरपूर काही आपल्याला देतात आणि भरपूर काही ते आपल्याला जीव लावत असतात. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधीच विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, तुम्हाला काहीही असे ना, तुमच्याकडे कितीही पैसा असे ना, ते स्वामी भक्तीत नाहीत तर तुमचं धन हे शून्य होऊन जात असतं. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही असे आपले स्वामी महाराज आहेत. आणि गुरुचरित्र मधून तुम्हाला नक्कीच भरपूर शिकायला मिळेल. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे आणि त्यातून बोध हा घेतलाच पाहिजे. आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे मात्र सूत्र आहे आणि हे सूत्र आपल्याला जीवनामध्ये कामाला येणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने नक्कीच वर्तमानात जगायला शिका. पण प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. आणि भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट लक्षात नाही आणि तसं तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही पडू नका आणि तो मोह तुमच्या मनातून नक्कीच काढून टाका. म्हणून आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभू ठेवू नका. आणि कारण अपेक्षा भंगाचे दुःख हे फार वाईट असते आणि फार दुःख ते आपल्याला मिळत सुद्धा असते. म्हणून स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते कानावर आणि मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात राहण्याची आणि रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि माफी देणारा हा सर्वात मोठा मित्र असतो आणि सर्वात मोठा माणूस सुद्धा असतो. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मदतीला येणारा तो आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास जर असला तर नक्कीच तो भरपूर ठिकाणी जाऊ शकतो आणि भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने घडून आणू शकतो. म्हणून स्वामी सांगतात की विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करतो ना, आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगले होणार आहे याची प्रचिती मी तुम्हाला देत आहे आणि हे तुम्हाला सांगत आहे. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत, या एकेची सगळे आहेत असे म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आणि आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा पडणार नाही आणि एकटेपणा जाणवणार सुद्धा नाही. म्हणून तुम्ही फक्त एकटेपणा न जाण्यासाठी तुम्ही स्वामींच्या मठात जाऊ शकता आणि स्वामींची भक्ती करू शकता आणि स्वामींची सेवा करू शकता. नक्कीच तुमच्या मदतीला स्वामी आलेले असतील. म्हणून वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपल्याला जगायलाच लागणार आहे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, ती तुम्हाला किती मिळत गेली आणि कशी मिळत गेली तर तुम्हाला अजून सर्व काही पाहिजे असतं आणि अजून मोठं तुम्हाला व्हायचं मात्र असतं. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. म्हणून भेटली होती ती परत हरवली म्हणून निपल्या तिथंच विषय सोडून द्यायचा आणि नक्कीच तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार नक्कीच करायचा आहे. आणि चांगल्या गोष्टींचा विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला किती टार्गेट आहेत त्याकडे तुमचं लक्ष जाईल. म्हणून मित्रांनो, खूप दूरवर पावसाच्या आणि पाण्याच्या नादात आहे ना, चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. म्हणून त्यामुळे जे तुमच्या जवळ आहेत ते प्रमाणे सांभाळा आणि त्या वस्तू असोत किंवा मग भिंती असोत किंवा मग आपली माणसं असोत, मग त्यांना प्रेमाने राहायला शिकलं पाहिजे आणि प्रेमाने त्यांना नक्की समजवलं सुद्धा पाहिजे. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा
कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि ते हृदय त्याचे स्वच्छ आणि निर्मळ मात्र असतं. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढ्या मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही येऊ जातो आणि त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढेच मात्र सुखही तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि ते सुखच तुम्हाला भरपूर काही गोष्टी देऊन जाणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात की मृत्यूसाठी खूपच पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी हे एकच, आणि तो म्हणजे धर्म नेहमीच. आणि म्हणून असा धर्माने आपण भरपूर काही गोष्टी मिळवू शकतो आणि भरपूर काही गोष्टी आत्मसात करू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर या संदेशाला एक लाईक करून तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि या संदेशाला पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया अशाच एका सुंदर आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. हर हर महादेव. धन्यवाद.